तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाटील दर्श फॅमिली वुमन। तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तब्येत जरा बरी आहे। दर्शला पण गालगुंड्या आहेत, काल आणलं त्याला दवाखान्यातून जाऊन। तर बाहेर पण गेलेलो होता, दर्श पण शाळेत गेलाय। तर जो काय आणलंय तर बाहेर गेलो होतो, थोडी खरेदी सेल लागली त्या ठिकाणी। तर मी तुम्हाला दाखवते नंतर। सचिन आल्यानंतर व्हिडिओ मी कंटिन्यू करते। थोडासा काम पण आहे, कारण सकाळी गेलेली सकाळचं जेवण वगैरे बनवायचं आहे। तर नंतर मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला, नंतर भेटू। इथं मालमाट शॉप आहे, तिथे भरपूर ऑफर, भरपूर म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती डिस्काउंट लागलेला, प्रत्येक गोष्टीवरती। तर सचिन गेले झोपायला, मी म्हटलं जा, कारण उशीर झाला, कारण आपण आज जरा त्यांची पण डिलिव्हरीची गाडी आली होती। तर मी दाखवते की आम्ही किती भरपूर शॉपिंग केली। शॉपिंग करण्याचं कारण तिथं सेल लागला होता, सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या खाण्या सगळ्याच्या गोष्टींमध्ये सेल लागला होता। असं समजा की ब्लॅक ड्रेस होता तिथे त्या मलमाटमध्ये। नंतर सांगते मलमाट काय आहे, कुठे आहे ते। त्याच्यामध्ये मला पण आलेलं 1 वर्ष झाला। मी पण म्हणतात ना, संसार जोडायला बराच वेळ म्हणजे असते पण सगळ्या गोष्टी जमवतो, तसाच झाला। थोड्या पातेले वगैरे मी आपल्या भारतातून घेऊन आलेले। नंतर इथं बोलू जेवढ्या गोष्टी पाहिजे तर थोडे दुसरे घेतलेले, पण काय होतं माझ्याकडे छोटे पातेले होते, मोठे नव्हते। म्हणजे जरा 7-8 लोक आले तर त्यांचं जेवण एका ठिकाणी मला शेजाऱ्यांकडून पातेला घ्यावा लागायचा। तर आईचा आहे मोठा, पण ग्रेव्ही, भाजी, मच्छी कढी, फिश कढी काय बनवायचं त्यासाठी नव्हता। तर हा एक घेतला, नॉनस्टिकचा आहे, मस्त आहे, खूप हेवी ड्युटी, म्हणजे खूप वजनी आहे, 1 नंबर आहे एकदम। त्याचा भांडण हे झाकण पण आहे, हेड पण आहे त्याचा। तर हा पण मस्त भेटला मला, एकदम खूप हेवी। असं तर खूप लुलूमध्ये खूप महाग मिळतं। त्याच्यानंतर हा आहे ब्लू कलरमध्ये, कलरिंग घेतलेत। हा चिकन फ्रायसाठी वगैरे घेतलंय, थिक म्हणजे ह्याच्यासाठी बनवण्यासाठी ड्रायमध्ये। हे पण खूप वजनी आहे, खूप लय भारी आहे। त्याचबरोबर हा एक पॉट घेतला, हा सगळ्यांना खूप आवडला। ॲल्युमिनियमचा आहे, त्याच्यावरचा भांडा आहे, झाकण आहे, आणि हा खोलगड आहे, एकदम असा रुंद नाही आहे, एकदम खोलगड, एकदम खूप छान आहे। चिकनची ग्रेव्ही वगैरे त्यासाठी मग स्पेशल घेतला, त्याला मस्त सगळ्यांना माझा आवडला। नंतर सगळ्याजण माझे शेजारने बोलतात की रिंकू तू सगळ्या कामाच्या वस्तू घेतल्या, म्हणजे फालतूचं काय नाही घेतला। कारण मी पहिल्यांदा गेली जेव्हा सांगितलं नव्हतं की सेल लागलं, कारण मला प्रत्यक्ष माहिती नाही कमी होईल काही। त्याच्यानंतर मग मी बघते काय आहे किंवा नाही, तर मी सांगायचे की यायच्या आणि सेल काहीच नसायचं। नंतर बघितल्यानंतर तुम्ही सगळ्यांना कॉल केला होता तर गेले, पण त्यांनी असं झालं की त्यांनी सगळ्या गोष्टी त्या म्हणतात की आम्ही सगळं फालतूचं उचलून आणलंय बिना कामाशी, म्हणजे काय हेच नाही असं। तर हा स्टीमर घेतला, स्टीमर मला पाहिजे होता, कारण मोदक किंवा शेंगांसाठी भरपूर उपयोगी। तर त्यासाठी माझ्याकडे मोठी चाळणी आहे, पण ती खूप मोठी आहे, खाली भांडा आहे त्यासाठी पाणी ठेवण्यासाठी तेवढा मोठा, त्याने घेतला। त्याच्याबरोबर आलू वडी किंवा कोथिंबीर वडी, आलू वडीची पानं नाही मिळत त्याच्यामुळे नाही, पण कोथिंबीर वडी कधीकधी बनवायला तर हा उपयोगी आहे। हा भांडा आहे आणि अच्छा असा आहे ह्याचा। नंतर आपण भाजी जेवणासाठी पण करू शकतो, असं काही जरुरी नाही आहे। त्याचबरोबर ही कुकर लय भारी आहे, सगळीकडे जायची तर मला ही 8 रिअल मध्ये दिसायची, 3.5 रिअलची आहे, पण लय भारी आहे, एकदम 1 नंबर आहे। मला भेटली पण ती, विचार होता 2 घ्यायचा, पण नव्हते तिथला स्टॉक, भरपूर फिनिश झाला होता। एका लेडीने 4 कुकर ना घेतलं, तर तिच्याकडून मी 1 कुकर घेतला रिक्वेस्ट करून, तिने मला दिला। तर हा कुकर हेवी पण आहे, चांगला आहे, नवीन सिस्टमचा आहे, त्यासाठी मी किती वेळा बघायचे। त्याचं झाकण पण ह्या सिस्टमचं आहे, वरती आपण कसं असं पटकन फिरवतो तसं आहे, शिट्टी बिट्टी खूप हेवी आहे, खूप मस्त आहे। त्याचबरोबर सचिनने ही शूज घेतले, स्टेटस पोचण्याने खेळायला जातात बरोबर, त्यांना पाहिजे त्यांचा एक जोड आहे, तो पण आता मी म्हटलं एक काही तर घ्या तुम्ही। ते कधीपासून शोधत होते, त्यांची साईज नाही मिळायची, आणखीन पण घेणार होते एक जोड, पण त्यांची साईज नव्हती मिळत, 44 त्याच्यामुळे मग हा एक त्यांच्या आवडीचा पसंत पडला आणि साईज पण भेटली म्हणून नाही घेतलं, पण दुसरा साईज नव्हती म्हणून मग त्यांनी नाही घेतलं। लगे हात मी पण घेतला, मलाही हा सचिनच पसंत केला, ब्लॅक आणि व्हाईट आहे, ब्लॅक नाही जास्त करून व्हाईट आहे साईडला, फक्त इथं ब्लॅक आहे नाही आहे, मस्त
मस्त एकदम आहे. कधीपासून मी बघितले आर्ट रिअलचे शूज, पण मला आता फायनली मला पण भेटले. तर 4 भांडी जेवण बनवण्यासाठी, एक कुकर घेतला, त्याच्यावर 2 शूजची जोडी आणि ही ट्रॉली बॅग माझ्या दर्शला घेतली. त्याच्यामध्ये पण कलर होते, पण मला लास्ट शेवटचा पीस होता तोच भेटला. आपण भेटला नाही तर मग आपण गेला असता. अशी हिची प्राइस 7.5 रियाल आहे, पण मला भेटली 3 रियाल मध्ये. मस्त एकदम. दर्श पण खूप खुश झाला पाठीमागं. त्याच्यानंतर त्याचा नंबर सेट करायला, सॉरी इथे नंबर सेट करण्यासाठी पण दिलंय, म्हणजे लॉक करायला. त्याचबरोबर हा एक ड्रेस घेतला. हा ड्रेस घेतला म्हणजे अक्षरशः हा इजिप्शियन म्हणजे त्याचा खूप हा चर्चेत असणारा ड्रेस आहे. तर हा मला पाहिजे होता, कधीपासून बघायची मी, खूप महाग लागायचा आणि हा कलर पण मला खूप आवडायचा. म्हणजे आणखी एक कलर आहे, दुसरा डिझाईन वेगळी आहे, पॅटर्न पण वेगळा आहे. म्हणजे ह्या सिस्टममध्ये पण पिंक कलर होता, पण नंतर नको, भरपूर खर्च होते, मला असं पण वाटत होतं. म्हणजे असे मी ट्रॉली भरली, नंतर मग त्यातल्या बिलिंगला जाईपर्यंत मी त्यातल्या अर्ध्या वस्तू सगळ्या कमी केल्या. त्याच्यानंतर हा त्याच्यापर्यंत असं पायजामा आहे, एकदम सॉफ्ट कॉटन गरमीच्या वेळेस खूप उपयोगी आहे माझ्यासाठी. तर तो घेतला. त्याच्यानंतर कार्पेट आहे. कार्पेट खूप हेवी आहे. नंतर मला असं वाटलं की मी का सोडला, कारण हा 2,700चा होता. त्याच्यातला आणखीन एक मी का नाही घेतला असं मला नंतर पछतावा झाला, कारण हा खूप ही गरजेची गोष्ट आहे, पाहिजेच होती. इथं कॉमन म्हणजे सगळ्यांच्या घरी ही गोष्ट लागते मी असते, पण मला पाहिजे होता. मी एक सोडला, काय मला माहिती नाही. त्याच्यानंतर तिथे टोस्टर होते, तो पण नाही मला भेटला. सगळं फिनिशला ब्लेंडर होता, चिकन किंवा केक बी बनवण्यासाठी तो, पुन्हा दुसरा चिकनचा हे होता, ज्यूस मेकर होते, काहीच नाही भेटला मला. असे सगळे उचले की ओमानी लेडीज ते 5-5 ते 6 पीस घेऊन जात होते. ह्यातले तर 4 पीस आपण एक घेताना विचार करतो, 4 5 पीस ब्लँकेट एक जण ट्रॉलीमध्ये 5 4 पीस घेत होते रे बाबा. त्याच्यानंतर आणखीन एक आहे, तो पण मी दाखवते तुम्हाला. मलमाटला ऑफर, हा मलमाट निझवाचा आहे. निझवा मधल्या मलमाटमध्ये, निझवामध्ये एकच मलमाट आहे, तर तिथे ही ऑफर लागले. एकदम बेस्ट ऑफर आहे. काल तर बहुतेक पुरा सगळ्यांनी लुटलेला. आज पण सकाळी दिली होती माझी शेजारी पणजीने, काल 17 रियालचा खर्च केला. तिला ते फालतूच्या वस्तू मी आणल्या, म्हणजे मलाच नाही मी का आणल्या असं तिला वाटलं. म्हणजे आज गेली सोबत काहीच नव्हतं. सचिन मला बोलते संध्याकाळी येतेच परत, मी बोलते रे देव किती घ्यायचं किती घ्यायचं असं चाललंय. पण बघूया, कारण ती भांडी पाहिजे होती. त्याच्यात आता इंडियाला जाणार होते तेव्हा भांडी घेणार होते, पण आता नाही, कारण का आणते मी पण खूप वजन बिजन होतं. सगळ्या गोष्टी डेकोरेशन आयटम्स वगैरे बऱ्याच होत्या. असा विचार करतो की हा पण घेऊ, तो पण घेऊ, तो पण घेऊ. सेल म्हटलं की सगळीजण खरोखर म्हणजे बायका पागल होतात. तसंच झालेलं का सगळ्यांचं. आणि ओमानी तर क्रॉकरीज खूप, ती लोक डिश सर्व करताना म्हणजे कुठलीही टेबलवरती जेवण असू दे, नाश्ता असू दे, ती सर्व करताना त्यांना भांडी चांगली चांगली पाहिजे. काचेची ग्रॉसरी, त्यांना ग्रॉसरी मी बोलते, क्रॉकरी चांगली पाहिजे. तर त्या सगळ्या म्हणजे सेटअप ती लोक अशी घेत होती ना. त्याच्यानंतर कंटेनर होते, म्हणजे स्टील प्लास्टिकचा झाकण होता, म्हणजे आपण स्टोर करून किचनमध्ये काही फ्रीजमध्ये ठेवू शकतो, म्हणजे जसं जेवण उरलेलं किंवा काय कापून वगैरे ठेवू. तर ते मला नाही भेटले. अगदी मस्त होते, मला खूप आवडलेलं. सगळ्यांनी सेट ते 4 5 घेतले बाबा. किती घेतले, किती खरेदी करत होते ते लोक. तर हा स्टँड घेतला मी, हा लय भारी होता. ह्याच्यामध्ये पण कलर्स बहुतेकशे गेले होते शेवटला. मला हा 4 ह्यांचा भेटला. ह्याच्यामध्ये 5 ह्यांचा पण होता, 3 ह्यांचा पण होता, पण हा मला खूप आवडला. मी घेतला कारण साईडला काही ठेवू शकतो. लय भारी एकदम.
त्याचबरोबर ही सगळी शॉपिंग खरेदी ही सगळी ह्या फालतूच्या वस्तू नाहीत. कोणी असं म्हणत असेल तर नाही, माझं इथं घर मी तयार करते तर त्यासाठीच्या माझ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या ज्या उपयुक्त आहेत त्याच घेतलेल्या आहेत. कारण माझ्याकडे पातेले आहेत, छोटे जास्त पण नाहीत, एकामध्ये 2-3 एक असे आहेत तर ते पण छोटे छोटे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी उपयोगाच्या आहेत तर त्याच घेतल्यात. कुकर पण एक अगोदरची मी नव्हती काय आणलेली, तर हे सगळं असं आहे. 2